नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात पुणे इंदोर महामार्गावर आज भीषण अपघात झालाय। फते बुरुज नाका परिसरात धावत्या बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलंय। नियंत्रण सुटलेली बस थेट रस्ता ओलांडून कडेला असलेल्या एका दुकानाच्या बाहेरील जिन्याला धडकली। या अपघातात 2 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। बसचे ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली। अपघाताबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीपैकी 52 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचा कार्यकाळ 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान संपत आहे। त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक करण्यात येणार आहे। जिल्हा स्तरावरून प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार असल्याचं सांगितलं जाते। यासाठी पंचायत समिती चोपडा अंतर्गत विविध विभागातील अधिकाऱ्यांची यादी मागवण्यात येणार आहे। यामध्ये ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, अंगणवाडी सुपरवायझर तसेच कनिष्ठ अभियंता याचा समावेश असणार असल्याची माहिती प्रभारी गट विकास अधिकारी एन.आर. पाटील यांनी दिली आहे। सर, चोपडा तालुक्यातील जे ग्रामपंचायत जे कार्यकाळ संपत आलेला आहे, अशा किती ग्रामपंचायती आहेत, त्यासाठी प्रशासक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात येणार? चोपडा तालुक्यात एकूण 52 ग्रामपंचायतींचा सरपंच पदाचा कार्यकाळ हा 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या दरम्यान संपत आहे। सदर ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने पंचायत समिती चोपडा अंतर्गत विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, विस्तार अधिकारी कृषी, त्याच्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर, त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा, बांधकाम आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी अशा अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे। सदर नेमणुकीचे आदेश जिल्हा स्तरावरून प्राप्त होते। नाशिक महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। महापौर आणि उपमहापौर पदे महायुतीकडे असून एमआयएम सोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। उपमहापौर पद शिवसेनेकडे देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करत बहुमत स्पष्ट असल्यामुळे विकास हाच केंद्रबिंदू राहील असं महाजन म्हणाले। केंद्र आणि राज्यात एकत्र असताना महापालिकेतही एकत्र काम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळा हे मोठे आव्हान असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। कुंभमेळ्यापर्यंत नाशिकमध्ये मुक्काम करून शहर विकासावर लक्ष दिलं जाईल असंही महाजन यांनी स्पष्ट केले। महापालिका भरती, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधाबाबत तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेतला जाईल असे सांगत येत्या काळात नाशिकचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तुमच्या नावाने ओळखली जाणार आहे। महापौर उपमहापौर कोणी असलं तरी गिरीश महाजनांची सत्ता असं म्हणून ओळखलं जाणार आहे। भ्रष्टाचार मुक्त कारभाराची अपेक्षा नाशिककरांनी करायची का? आमच्याकडे कोणाच्या नावाने काहीच होत नाही। ते पक्षाचं फक्त नाव असतं, लक्षात घ्या। गिरीश महाजन एक निमित्त आहे, पण माझ्या नावाने ओळखले जाते, त्याच्या नावाने ओळखले जाते असं नाहीये। मी या ठिकाणी मला जबाबदारी सोपवलेली होती उत्तर महाराष्ट्राची, म्हणून मी पूर्ण वेळ या ठिकाणी होतो, पण नाव भाजपचंच आहे ना, आता महायुतीचं आहे। एखादी आधी मी स्पष्ट करू इच्छितो या ठिकाणी, पण निश्चित आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला सगळी परिस्थिती बदललेली दिसेल। कोणालाही या ठिकाणी त्रास होणार नाही, कोणालाही कुठले प्रॉब्लेम येणार नाहीत। अशा पद्धतीने आम्ही सगळा कारभार या ठिकाणी चालवणार आहोत। आमचे दोघेही महापौर उपमहापौर यांना या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा आम्ही सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसू आणि सगळ्या सूचना आम्ही त्यांना देणार आहोत। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ते तारखेडा हा रस्ता अपघातप्रवण ठरत असल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे आणि झुडपे असल्यामुळे समोरील येणारी वाहने दिसत नाहीत। या कारणामुळे या मार्गावर वारंवार छोटे मोठे अपघात घडत असतात। भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती वाहनधारकांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर संतप्त वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्यात। माजी सरपंच अरुण पाटील यांनी रस्त्याची तातडीने देखभाल आणि दुरुस्ती करण्याची मागणी केली। दुर्लक्ष झाल्यास संबंधित विभाग आणि ठेकेदार जबाबदार धरले जातील असा इशाराही त्यांनी दिलाय। माजी सरपंच सारोळा खुर्द मी या पुलासंदर्भात बोलत आहे। माजी आमदार असतील किंवा विद्यमान आमदार
प्रयत्नांनी हा जो रस्ता झालेला आहे सारोडा ते तारखेडा ते गोंदे म्हणजे हा संपूर्ण 40 गावांना जोडणारा रोड तयार झालेला आहे. ही दुरावस्था अशी झाली एका वर्ष मूर्तीला भूत ठरणारा या रस्त्याचं काम की जे आपण रस्त्याचं काम घेतात मंजूर देखभाल दुरुस्ती नाही, आजूबाजूला आणि एवढ्या खड्डे आहेत, सर्व काही आहे. सार्वजनिक विभाग ठेकेदाराने हे तात्काळ प्रश्न मिटवावे आणि मुलांचे काम एवढीच आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने जर काही हानी झाली सदस्य सार्वजनिक विभाग आणि संबंधित एवढं बोलतो आणि थांबतो. किती वर्ष झाले या कामाला? या रस्त्याला वर्ष मग तरी उत्कृष्ट काम येतं तोडलं गेलं का तोडावं लागलं की 2-3 अपघात तरी तोडावं लागली. मी वारंवार बियांशी सार्वजनिक पाटील यांच्याशी बोललं साहेब याचं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचं बोला. ठेकेदार म्हणता होईल. माझा भाजीपाल्याचा व्यवसाय बापू, मला सकाळी रोज तारखेडा जावं लागतं आणि उरलेला मला अजून टाईम पडला तर संध्याकाळी विकायला जावं लागतं. या पुलावर 2-3 वेळा माझी रिक्षा आहे ना पलटी होताना वाचली बापू. दुसरं काहीच माझं एकच म्हणणं आहे की मोरी नवीन दुरुस्ती झाली पाहिजे आणि याचे झाडंही नडतात. किती वर्षापासून तुम्ही इकडे ये जा करताय? 3 वर्षापासून. हा रस्ता जेव्हा बनला तेव्हापासून आलो, पण याला आता जास्तीत जास्त मी म्हणतो 1 वर्ष बी झाला नाही. तोपर्यंत पहा कसं काम होऊन गेलं आहे. आणि इथं रिक्षा म्हणा मोटरसायकल म्हणा एकदम म्हणजे पलटी व्हायला पाहता इथं, म्हणजे मृत्यूचं आमंत्रण आहे इथं. त्याच्यासाठी नवीन झालं पाहिजे बापू, माझं एक असं म्हणणं आहे. आपलं काही कोणाशी काही वादविवाद काही नाही. किती ठिकाणी खराब आहे हा रस्ता? हा इथं एक ठिकाणी आहे आणि पुढे एक ठिकाणी आणि पुढे मोरी असे 2-3 ठिकाणी नेहमी अडचणी येतात तुम्हाला? नेहमी अडचण येतं. काय सांगाल तुम्ही प्रशासनाकडे, काय मागणी कराल? बस एवढी मोरीची चांगली दुरुस्ती व्हायला पाहिजे, एवढं दुसरं आपलं काय म्हणणं. आणि रस्त्याची साफसफाई बाजूला साईडने जे याच्यामुळे काय समोर येणारी गाडी. आता मी तिथं 2 मिनटं पहिले ती गाडी गेली ना 4 व्हीलर, तर ते ठोकत होता तो. पण ते कसं मी माझ्या कंट्रोलमध्ये गाडी बरोबर माझ्या साईडला घेतली, झाडं झुडपं काढला पाहिजे, समोर येणारी गाडी दिसत नाही बा. माझं एकच म्हणणं आहे, दुसरं काही नाही. आणि आता तारखेचा आहे माझं किराणा दुकान थोडा व्यवसाय आहे. मला दररोज अपडाऊन करावं तिकडून येऊ जाय. संध्याकाळी रात्रीचं काही एका गाडी ठोकली तर पुलावरून आसारी पायात घुसून गेली त्या दिवशी, जखम झाली पायाला. त्याच्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी किंवा पुलाचं काम लवकर व्हायला पाहिजे. किती वर्ष झाले या पुलाच्या कामाला? पुला कामाला फक्त जास्त 1 वर्ष झालं असेल. याकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही का? दुर्लक्ष करता येते. किती किलोमीटरचा आहे हा रस्ता? 4 किलोमीटर. काय सांगाल तुम्ही या रस्त्याबाबत? काय समस्या आहे? आम्हाला फक्त एकच रस्त्याचे झाडं झुडपं आजूबाजूला टर्नवर रस्त्याचे झाडं ते काढून घ्यायला पाहिजे त्यांनी किंवा या पुलाची दुरुस्ती करायला पाहिजे. संबंधित बांधकाम विभागाला तुम्ही काही सूचना केल्या होत्या का याबाबत? नाही, आम्ही काही सूचना केल्या नाही आम्ही याबाबत. काय मागणी आहे मग तुमची आता प्रशासनाकडे? या पुलाची व त्या पुलचा एक पूल आहे त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि या साईडचे झाडं हे काढायला पाहिजे. त्याच्यामुळे ॲक्शन व्हायचा संबंध नाही. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राजकीय समीकरण बदलल्याचं पाहायला मिळाले. MIM पक्षाच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपच्या महापौर उमेदवाराला तसेच युवा स्वाभिमान पक्षाच्या उपमहापौर उमेदवाराला मतदान केल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आले. MIMच्या इतर 11 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली असताना मीरा कांबळे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने मत नोंदवले. यावर प्रतिक्रिया देताना शहराच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. पक्षस्तरावर कार्यवाही झालीच तर त्याला सामोरे जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली. पदाचा आणि उपमहापौरपदाचा निवडणूक झाली. या निवडणुकीत तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केलं आणि या पक्षाला मतदान करण्याचं कारण काय होतं? मला जर महापौर बनवायचा होता आणि महापौर व्यक्ती माझ्यासाठी चांगले वाटले, ते काम करून घेणारे वाटले, तर माझे विचार त्यांच्याकडे वळले. तुम्ही MIMच्या नगरसेविका आहे. MIMची विचारधारा आणि भाजपची विचारधारा ही भिन्न विचारधारा आहे. असे असताना तुम्ही भाजपच्या उमेदवाराला आणि YSPच्या उमेदवाराला मतदान केलं, काय सांगा तुम्ही?
हे माझे विचार मांडूनच मी मतदान केलेलं आहे. पक्षाचा काही व्हीप होता का? पक्षाचा काही व्हीप होता का? पक्षाचा काही आदेश आला होता का की कोणाला मतदान केलं पाहिजे? नाही, मला पक्षाचा आदेश विदेश आलेला नाही आहे. पण मला जे समजा महापौर उपमहापौर मला जे माझ्या उपस्थित चांगले वाटले मी त्यांना वोट केलं. तुमच्या पक्षाकडून तुम्हाला काही आदेश आला होता काय की कोणाला मतदान करायचं महापौरसाठी उपमहापौरसाठी काय असं बोलणं झालं होतं? नाही. आता तुम्ही पक्षाकडून केला तर कारवाई होईल पक्षाकडून तर काय वाटेल? कारवाई झाली तर मार्ग पुष्कळ असतात. आपल्या पक्षातील सर्व नगरसेवक एकच बाजूने तटस्थ होते, परंतु आपण एक मात्र नगरसेवकांनी सर्व पाठिंबा दिला. आता ते बघू पुढे काय होईल. खिलाफ हाथ उठाया है तो हम जो है बड़ों का भी डिसीजन ये हुआ है कि इन्हें पार्टी से निष्कासित किया जाता है बहुत जल्द, क्योंकि इन्होंने पार्टी की विचारधारा के खिलाफ फैसला लिया है। पार्टी के जो भी मशवरा था उसके खिलाफ गए हैं ये। इन्होंने जो काम किया ये पार्टी की विचारधारा के खिलाफ था। तो मीरा कामड़े जी जो प्रभाग क्रमांक 21 के एक एससी समाज में कौन सा था गट, कौन सा था गट डा में जो थे आ में था, वो गट के हिसाब से उन्हें पार्टी से निष्कासित करने का ऑर्डर दिया है ऊपर के अधिकारियों ने। इसीलिए हम भी इस फैसले को मानते हैं, क्योंकि जो फैसला उन्होंने जो हाथ उठाया वो पार्टी के खिलाफ था। कार्रवाई होगी, बिल्कुल होगी, क्योंकि असद साहब, अकबर साहब और इम्तियाज जलील साहब जो विचारधारा लेकर चल रहे देश में वो समान विचारधारा है, और इस विचारधारा के खिलाफ जो जाएगा वो पार्टी के खिलाफ होगा। हाँ, बिल्कुल वो उनका फैसला है, लेकिन पार्टी का फैसला होता। आप इमाम के गठन नेता यस की तरफ से व्हिप निकाला गया था। बिल्कुल निकाला गया था। अकोला शहरातील नवीन बस स्थानकावर आज कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या वतीने 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान ही विशेष मोहीम सुरू असून त्या अंतर्गत नागरिकांना कुष्ठरोगाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे। या अभियानादरम्यान नागरिकांना कुष्ठरोगाचे लक्षणे, लवकरच निदानाचे महत्त्व आणि उपलब्ध उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। योग्य वेळी निदान झाल्यास आणि बहुविध औषध उपचार घेतल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो असा संदेश देण्यात आला। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होणार असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय। दोन प्रकारचं अभियान आहे, एक स्पर्श जनजागृती अभियान, यामध्ये आपण जागृती करतो आयसी द्वारे, आणि दुसरं अभियान आहे कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र सुरक्षित महाराष्ट्र। हे दोन अभियान आपण दिनांक 30 जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त चालू करतो, तर 13 फेब्रुवारी असं 15 वेळा आपण राबवतो। शहरातले कुठे हे करतात ग्रामीण भागामध्ये पूर्ण गावामध्ये आणि शहरामध्ये आपण जे 30% पॉप्युलेशन घेतो महानगरपालिकेचं, जिथे हाय रिस्क एरिया आहे, वीटभट्टी आहे, आश्रमशाळा आहे, स्लम एरिया आहे, या ठिकाणी हे आपण अभियान राबवतो। कैद्यांची तपासणी करतो, पोलीस प्रशिक्षण केंद्र असे या ठिकाणची आपण तपासणी करतो। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेहताखेडा गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातील दोन्ही बोरवेल कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दररोज पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असून अनेकदा दिवसभर वाट पाहूनही पुरेसं पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केली। केंद्र शासनाचं जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण झालं असलं तरी प्रत्यक्षात नळांना पाणी येत नसल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यास संताप व्यक्त होत असून तात्काळ आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पाणी टंचाईची समस्या तर खूप आहे सर। कसं आहे, गावामध्ये 3 बोरवेल आहेत, त्याच्यापैकी 3ही बोरवेलमध्ये पाणी म्हणजे खूप कमी प्रमाणात लागलेलं आहे। गावामध्ये एक विहीर पण आहे, त्या विहिरीला आता एकाच महिन्यामध्ये पूर्णपणे पाणी आटून जाईल सर। तक्रार तर ह्या ग्रामपंचायतचे सरपंच त्यांच्याकडे केली आहे, जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीला पण दिली आहे। म्हणणं म्हणजे असं आहे की गावामध्ये पाण्याची खूप समस्या आहे, तर ती समस्या पूर्णपणे कायमची म्हणजे पूर्णपणे झाल्या पाहिजे, असं समस्या आहे ते पूर्ण झाल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे। पाणी गावामध्ये मिळत नाही सर, पण एकच पर्याय मग भांडणं करावं लागतात पाण्यासाठी। आता ह्या बोरवेलवरच पण एवढ्या बकेटी आहेत, माझा नंबर लागला, दुसऱ्याचा नाही लागला ते ओरडते, दुसऱ्याचा लागला, तिसऱ्याचा नाही लागला ते पण ओरडतात। मग तर ही एक खूप मोठी समस्या आहे सर।
ह्या गावामध्ये हर घर नळ तर राबवला आहे सर, पण काय माहीत आता ते नळाची योजना कधी चालू होते. नळाचे पाईप घरापर्यंत तर पोहोचले, पण तो पाणी अजून घरापर्यंत पोहोचलेलं नाही सर. सरकारला हीच विनंती आहे की हा गाव म्हणजे जन्मापासूनच इथं वसलेला आहे, तरी ह्या गावामध्ये पूर्वीपासूनच पाण्याची खूप समस्या आहे. तर सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी ह्या गावाची पाण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे मिटवून द्यावी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौरपदी समीर राजूरकर यांची निवड झाली असून ते शहराचे पहिले महापौर ठरलेत. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना समीर राजूरकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार संजय केणेकर, जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह पक्षातील सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानले. दरम्यान पालकमंत्र्याची कथित नाराजीबाबत विचारले असता हा पक्षांतर्गत विषय नसल्याचं सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. महापौर पद एकच असतं, त्याच्यामुळे एकट्याच नावाची घोषणा होत असते. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्री कॅबिनेट मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड, आमदार संजयजी केणेकर आणि जिल्हा अध्यक्ष किशोरजी शितोळे या सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीने जो विश्वास माझ्यावरती दाखवला, कारण की हा क्षण माझ्यासाठी सुद्धा अभिनवनाचा आहे की छत्रपती संभाजीनगर शहराचा मी पहिला महापौर आहे. त्याच्यामुळं मला तो विशेष आनंदाचा क्षण आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मी आभार पण मानतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता मिळाली आहे. महापौर पदासाठी कविता मुळे तर उपमहापौर पदासाठी दीपक सिंग रावत यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यामुळे प्रथमच भाजपचा झेंडा नांदेड महानगरपालिकेवर फडकवणार असून महापौर पदाचा पहिला मान कविता मुळे यांना मिळालाय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांनी सर्वसामान्य नागरिकांसह पक्ष श्रेष्ठींचे आभार मानले. या निवडीनंतर नांदेड महानगरपालिकेच्या आगामी कारभाराकडे सर्वांचं लक्ष लागले. सर्वप्रथम सर्वांना माझा जय श्रीराम. आज नांदेड वाघाळा महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती आलेली आहे आणि ते शक्य झाले केवळ आमचे नेते माननीय आशीर्वाद चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि व तसेच आमचे महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर, माजी मंत्री DP साहेब आणि गोपचडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व टीमनं जोरदार काम करण्यामुळे एक हाती सत्ताही आमच्या नांदेडला आमची आलेली आहे आणि पहिल्यांदाच आमचा भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा आमचे नेते श्री आशीर्वाद चव्हाण साहेबांमुळं आणि सर्व सहकार्यामुळे फडकला आहे आणि पहिला महापौर बसण्याचा मान आमच्या वहिनीला भेटलेला आहे. याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत नांदेडच्या जनतेचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे लाडके नेते, नांदेड जिल्ह्याचे सर्वेसर्वा अशोकराव चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आमचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, महसूल मंत्री बावनकुळे साहेब, आमचे लाडके नेते आमदार सर्व पदाधिकारी तसेच अमरभाऊ राजूकर, DP सावंत साहेब, सर्वांचे मनापासून धन्यवाद देते. त्यांना आभार मानते की मला ह्याच्यासाठी त्यांनी एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते प्रथमतः. तसेच कारण BJPनं आता जे जगातला सर्वात पक्ष म्हणून मोठा पक्ष म्हणून आलेला आहे आणि त्यामध्ये नांदेडमध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक हा विजय BJPचा आणि नांदेडमधला हा ऐतिहासिक एक महापौर ठरणार आहे. तर खूप छान आनंद वाटतो. एवढी मोठी जबाबदारी दिली आणि 12 तारखेला निवड आहे, 10 तारखेला निवड आहे. निवडीनंतर आपण पुढचं विजन ठरवू.
सांगली जिल्ह्यातील बागणी जिल्हा परिषद गटात आयोजित जाहीर प्रचार सभेदरम्यान आमदार जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय। सभेत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील यांनी वापरलेल्या शब्द प्रयोगावर आक्षेप घेतला जातोय। या वक्तव्यामुळे राजकीय टीकेची पातळी आणि भाषेची मर्यादा यावर पुन्हा एकदा चर्चा झाली आहे। या प्रकारावर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटत असून आमदार सदाभाऊ खोत यांची भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। सांगली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा यांचे जे आघाडी तयार झालेली आहे ती नक्की विजयी होईल असा माझा विश्वास आहे। भारतामधल्या शेतकऱ्यांच्यावर एक नवं संकट आलेलं आहे। अमेरिकेचा सगळा माल 0% दराने या देशात येणार। भारतामधून यापूर्वी भारतामधून अमेरिकेत जे जात होतं त्याला 2.5%, 2.5% ड्युटी होती, ती आता वाढून 18% झालेली आहे। आणि त्यामुळं अमेरिकेचे दूध पदार्थ 0% भारतात येणार आणि भारताचे कुठलाही पदार्थ 18% कर भरल्याशिवाय अमेरिकेत शिरणार नाही। ही तफावत मुळातच तयार करण्यात आली। आज अमेरिकेच्या शेतकऱ्यांना गालिचा आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना काटेरी पायवाट तयार झालेली आहे। आधीच कष्ट करणारा भारतातला शेतकरी, ज्याच्याकडे यंत्रणा नाही, मशिनरी नाही, ऑटोमेशन नाही, तो शेतकरी आता अमेरिकेच्या 2,000, 5,000, 10,000 एकराच्या शेतकऱ्याबरोबर कशी लढाई करणार? ज्या गाईचं उत्पादन हे 15, 16, 18 लिटर आपल्या भारतात रोज गाई दूध देते, अमेरिकेत 70, 80, 90 लिटरच्याही गायी आहेत। त्या गायींच्याबरोबर आमची भारतातली गाय कशी लढाई करणार? आणि त्यामुळे इकॉनॉमी ऑफ स्केल बघितलं तर अमेरिका कितीतरी पटीने आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे। त्यांना कर 0 करून ही भारतीय शेतकऱ्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे। आता या बाबतीत खरं म्हणजे संसदेत चर्चा जर झाली तर केंद्र सरकारने संसदेमध्ये स्पष्टपणाने हा करार काय आहे याची चर्चा केली पाहिजे, भारतवासियांना समजावून सांगितलं पाहिजे। पण पहिल्यांदा जे रिपोर्ट्स आलेले आहेत ते रिपोर्ट्स भारतीय शेतकऱ्यांचं पानिपत झाले असेच आहेत आणि असं असेल तर भारतातल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी हानी पोचेल। असंच फ्रान्समध्ये झालेलं, फ्रान्समध्ये दुग्धजन्य पदार्थ आयात व्हायला लागले जे फ्रान्सच्या उत्पादकांपेक्षा स्वस्त होते आणि मग जवळपास फ्रान्सचा डेअरी उद्योग जवळपास कमी झाला, संपत आला। त्यानंतर मग काही वेगळ्या उपाययोजना नाईलाजानं फ्रान्सला कराव्या लागल्या। आज भारतातला शेतकरी जो गाईचा गोठा सांभाळतो, जो 2 एकर शेती करतो, जो सोयाबीन करतो, कपास करतो, जो ऊस करतो, जो डाळिंब। सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आलाय। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या घराभोवती संशयास्पदरित्या फिरत असलेली एक गाडी नागरिकांच्या निर्देशनास आली। चौकशी केली असता संबंधित व्यक्तीने दिलेल्या उत्तरामुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली। या घटनेनंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलंय। संशयित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या प्रकारावर प्रतिक्रिया देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निवडणूक ही विकास कामावर जिंकली जाते, अशा प्रकारावर नाही असं सांगत अप्रत्यक्ष टोला लगावलाय। या घटनेमुळे फलटणसह राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आज या ठिकाणी आमच्या विडणी गावामध्ये सध्या इलेक्शनचं वातावरण चालू आहे आणि चारही मुंड्या विरोधकांची चारही बाजूने हार झालेली असताना विरोधकांकडून आगुरी विद्येचा वापर या ठिकाणी करण्यात येत आहे। आता या ठिकाणी आम्ही जे आगुरी विद्या करणारे होते ते आगुरी विद्या करणारी लोक विडणी गावामध्ये त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे। त्या आगुरी विद्या करणाऱ्या लोकांकडून आदरणीय खासदार साहेबांच्या बंगल्यात भोवती देखील त्यांनी चक्रा मारलेल्या आहेत आणि बंगल्याभोवती देखील आगुरी विद्या करून त्या ठिकाणी आलेले आहेत। परंतु आपल्या आदरणीय खासदारांचं मोठं मन किंवा आमच्या विडणीतील सर्व ग्रामस्थ असतील, युवा वर्ग असतील, ज्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं, त्या सर्वांचं मोठं मन आणि दादांचा शब्दाचा मान राखून
त्या ठिकाणी दादांनी मोठं मन दाखवून ते आगुरी विद्या करणारे जे कोणी होते त्यांना या ठिकाणी माफ करून त्यांना मार्गस्थ केलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या विद्या करणारे 100% समोरच्या लोकांना ओळखतील की हे काय करतात आणि काय नाही. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारच्या लोकांना आपण कितपत मतदान करायचं किंवा कितपत नाही किंवा कितपत निवडून द्यायचं हे आता तुमच्या हातात आहे. धन्यवाद. मला फोन आला की बंगल्याच्या भोवतीने काही तांत्रिक फिरतायत आणि या ठिकाणी विडणीमध्ये ते आमच्या विरोधातल्या कॅन्डिडेटच्या घरी जात असताना सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना पकडलं. आता पकडल्यानंतर त्यांना मारहाण होऊ नये या हेतूने मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी विचारलं तर ते म्हटले रणजित सिंग नाईक निंबाळकरच्या बंगल्याच्या भोवतीने फिरलोय आणि तिथंच काय करायचं ते केले आणि फक्त विडणीत जाताना आम्ही सापडलो. पण त्यांनी माफी मागितली आणि मग त्यांना आपण या ठिकाणी म्हटलं की कुणी मारहाण करू नका विनंती केली आणि त्यांना या ठिकाणावरून जाऊन दिले. सातारा जिल्ह्यातील पाल जिल्हा परिषद मतदारसंघात आज सकाळी घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. जंगलवाडी ते साखरवाडी रस्त्यावर सकाळी 9च्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. भाजप उमेदवार मदन काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब साळुंके चोरेकरे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेनंतर उमरज पोलीस ठाण्यात दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेत. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी हस्तक्षेप केलाय तर मारहाणीत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांनी उमरज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जंगलवाडीला त्या पारायणाचा उद्या तिथे शुभारंभ आहे यासाठी मी तिथे गेलो होतो. ग्रामस्थांनी तिथे मंडप घालण्याची योजना पाहून त्यांची चर्चा केली. तिथून चर्चा करून मी परत माघारी फिरलो. दरम्यानच्या जंगलवाडी साखरवाडीच्या मध्ये एक भैरवनाथ देवालय आहे. या देवालयाच्या पाठीमागच्या बाजूला जराच्या मागच्या बाजूला दगवीसाठी उभा राहिलो. दगवीसाठी उभा राहिला असताना साखरवाडी बाजूकडून आत्ताचे जिल्हा परिषदेला जे भाजपचे उमेदवार उभे आहेत माधवराव उर्फ मदन निवृत्ती काळभोर यांचे बंधू विश्वास निवृत्ती काळभोर हे त्या ठिकाणी आले. गाडीतनं पुढंच बसलेले होते. गाडीतनं उतरले आणि डायरेक्ट येऊन मला मारहाण करायला. मी जे बेसावत होतो दगवीला उभा राहिला असताना बेसावत होतो. डायरेक्ट त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करून माझा पूर्णपणे शर्ट वगैरे फाडला. आणि तू ह्या ठिकाणी वर कशाला आलायस, तुझं काय काम आहे, तुला सांगितलं ह्या भागात फिरू नकोस, काय करू नकोस. पण माझं त्या देवाच्या दर्शनासाठी आणि त्या पारायणाच्या ह्याच्या नियोजनासाठी मी तिथे गेलेलो होतो. आणि त्याचा परवा 2-3 दिवसापूर्वीसुद्धा त्यानं एक मला दमबाजी केली होती की तुम्ही ह्यात पडू नका, पडला तर भागात जाईल अशा दृष्टीनं त्यानं मला मी ते काय लक्ष दिलं नाही. पण आज त्यानं अचानक माझ्या अटॅक केला आणि जीव घेण्याचा हल्ला माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला. त्यातनं त्यानं स्वतःचा शर्ट फाडला आणि स्वतः म्हणला सर मी पोलीस स्टेशनला आता दोघं पण अडकायचं, आता मी पण पोलीस स्टेशनला कंप्लेंट होतो. स्वतःचे शर्टाची तिरगाण्या केल्या. त्यांच्याबरोबर ते यात्रा कमिटीचे पालिगावचे दळवी म्हणून आहेत ते त्यांच्याबरोबर होते. दुसरे एक ग्रस्त होते, दुसरे ते त्यांचे चिरंजीव डॉक्टर आहेत ते एक त्यांच्याबरोबर होते. असे सर्वजण ती लोक तिथं माझ्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ला करून तिथून ते खाली आले. आम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जातो, तुझ्याकडे बघतो आणि दोघं पण हात अडतो असा हा जीव घेणा माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे मी सुद्धा या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा या चोर विभागामध्ये एक नेतृत्व करतो आणि नेतृत्व ही काय कुठल्या राजकारणापायी नाही, सामाजिक काम म्हणून मी करत असताना असा समाजाच्या कामाशी येणाऱ्या माणसाला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं हे जे भाजपचे उमेदवार जे दहशतवाद जो या विभागात पसरवला जातो आणि गोरगोरबे जनतेच्या नाहक जनतेला त्रास देऊन मतं मिळवण्याचा यांचा आटोक्यात प्रयत्न. आता तुमची पुढची प्रक्रिया काय आहे? पुढची प्रक्रिया मी आता यांना पोलीस स्टेशनला मी माझी तक्रार दिलेली आहे. मला थोडंसं छातीमध्ये असं त्रास होतोय, मी जरा मेडिकल करून मी माझी माहिती. मुंबईतील मुलुंड पश्चिम भागात बिबट्याचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये सतर्कतेचं वातावरण निर्माण झाले.
सरदार तारासिंग उद्यानाजवळ साई प्रस्थ परिसरात रात्री उशिरा बिबट्या दिसल्याची घटना समोर आली आहे. हा बिबट्या संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातून नागरी वस्तीच्या दिशेने आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. संबंधित भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंता वाढली आहे. संरक्षक भिंतीच्या अभावामुळे वन्य प्राणी नागरी वस्तीत येत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान वन विभागाने नागरिकांना रात्री बाहेर पडताना काळजी घेण्याचं आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचं आवाहन केलंय.